तर भुजबळांच्या कमबॅकमुळे नाशिकचं पालकमंत्रीपद आता राष्ट्रवादीकडे जाणार का, अशा चर्चा सुरू झाल्यात। माहितीमध्ये सध्या नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा जो आहे तो अजूनही कायम आहे। रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी शिवसेनेचे गोगावले आग्रही आहेत, तर रायगडचं पालकमंत्रीपद मिळावं यासाठी तटकरेंकडून सुद्धा फिल्डिंग लावली जाते। विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। विनायक, छगन भुजबळ हे जरी आज मंत्रिपदाची शपथ घेणार असले तरी मोठा मुद्दा चर्चेला आहे, तो म्हणजे नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचा। बरोबर आहे, हा तिढा जो आहे तो साहजिकच कायम आहे। नाशिक आणि रायगडचं पालकमंत्री पद जे आहे ते तिढा सुटलेला नाही आहे, हा तिढा कायम आहे। आपण जर पाहिलं तर आता नाशिकमध्ये गिरीश महाजन जे आहेत ते भाजपकडून पालकमंत्री पदासाठी त्यांचा दावा जो आहे तो भाजपचा कायम असलेला पाहायला मिळतो। तर दुसरीकडे आता मोठा चेहरा नाशिक जिल्ह्यातला आपण जर पाहिलं तर ज्येष्ठ मंत्री आहेत, यापूर्वी राहिलेले छगन भुजबळ, त्यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात सहभागी जे आहे ते आज केलं जातं आहे। आपण जर पाहिलं तर जेव्हा हे सरकार स्थापन झालं तेव्हा भुजबळांना थांबवण्यात आलं होतं, परंतु तेव्हा मोठ्या प्रमाणात ओबीसी समाज जो आहे तो नाराजी जी आहे ती व्यक्त झाली होती। आणि आता पुन्हा एकदा जी रिक्त राष्ट्रवादीची जागा धनंजय मुंडे यांची झालेली आहे आणि त्या जागी आता छगन भुजबळ यांना संधी जी आहे ती कुठेतरी राष्ट्रवादीकडून दिली जाते। सगळे नेते मंडळी आता यायला सुरुवात झालेली आहे। साहजिकच आपण जर पाहिलं तर नाशिक आणि रायगडचा तिढा कधी सुटणार हा प्रश्न उघड आहे आणि आता दावा जो आहे तो साहजिकच राष्ट्रवादी सुद्धा नाशिकमध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि त्यामुळे साहजिकच ज्या पद्धतीनं हा तिढा जो आहे तो कशा पद्धतीनं सोडवला जातो हे बघावं लागेल। नक्कीच धन्यवाद विनायक, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्यानं तुमच्याकडून जाणून घेणार आहोत। तर थोड्याच वेळात छगन भुजबळ यांचं मंत्रिमंडळात कमबॅक असेल। या सोहळ्यासाठी काही मोजक्याच लोकांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे। दादा भुसे पोहोचलेले आहेत। दादा भुसे या सोहळ्याला जाण्यापूर्वी त्यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूयात। आमच्या नाशिक जिल्ह्याला परत एक मंत्रिपद मिळते आहे, या गोष्टीचा आनंद आहे आणि निश्चितच यामुळे नाशिक जिल्ह्याच्या विकासाला त्याचा